मी धनंजय घडमोडे, राहणार अंधारी. SRT पद्धतीने शेती करण्याचे हे दुसरे वर्ष व पीक दुसरे. अगोदर कापूस हे पीक घेतले होते व त्यानंतर तुरीचं पीक घेण्यात आलं होतं. त्यानंतर तुरीची काढणी झाल्यावर ते तुरीचे जे घास आहेत, तुरीचे झाडं एक कटर मशीनने कापण्यात येत आहे. या पद्धतीनं कट करण्यात आलेले आहेत ते जमिनीपासून 1 किलोमीटरवरती. हे बघू शकता आपण, मागील वर्षीचं कापसाचं खोड पूर्णपणे कुजलेलं आहे. यावर्षीची ही तुरीची खोड हे बघा, हे कुजून पूर्णपणे कुजलेलं आहे. कापसाचं खोड हे बघू शकता आपण. यावर्षीचं तुरीचं खोड कापसाला हे पण कुजून जाईल. तुरीच्या पाल्याचं पडलेलं खत आहे शेतामध्ये. कटरच्या साहाय्याने कटिंग चालू आहे.